रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. कुठून आले तुम्ही? मी आता सध्या फुरसुंगीमधून आलेलो आहे वारीसाठी, पण माझं मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातलं माळशिरस तालुका आहे. आता मी इथं माऊलीच्या पालखी सोहळ्याचं दर्शन घेण्यासाठी इथं आलेलो आहे. आणि आता मी सध्या फुरसुंगीत राहतोय. ज्ञानेश्वर महाराजाची जी पालखी आहे ते फुरसुंगीमध्ये किती वाजता येते, असं काही टायमिंग माहिती आहे का? असा टायमिंग एक साधारणतः 1च्या दरम्यान येते, पण थोडा एक गर्दीमुळं थोडाफार टायमिंगमध्ये चेंज होऊ शकतो. तर तुम्ही पालखीसोबत म्हणजे कुठंपर्यंत जाता? जे दिव्य घाटामध्ये विठ्ठलाची मूर्ती आहे तिथंपर्यंत का पंढरपूर? हां, पालखी मी दिवे घाटापर्यंत मी जात असतो नेहमी. दरवर्षी मी एक दिवस या पालखीमध्ये माऊलीसोबत एक दिवस मी माझा व्यतीत करत असतो. घरातलं असं कोणी आहे का की जे दरवर्षी पंढरपूरला हमखास जातच? आता माझ्या कुटुंबाचा जर इतिहास बघितला तर माझ्या आजीपासून आणि आजोबापासूनच ही वारीची परंपरा आमच्या घरामध्ये आहे. आणि माझे आईवडील साधारणतः मी माझा जन्म व्हायच्या आधीपासून ही आळंदी ते पंढरपूरची वारी करतात. आज हे माझे वडील आता तुकाराम महाराजाच्या पालखीसोबत आहे. जवळपास 38 ते 39 वर्ष झाली त्यांची नित्यवारी चालू आहे. तर पालखीचं जे वारकरी संप्रदाय बघून तुम्हाला कसं वाटते? एक आनंद आहे. घरात पहिल्यापासूनच वारकरी संप्रदायाची भूमिका असल्यामुळं माझ्या घरातील अगदी लहान जरी मूल जन्मलं तरी त्याला पहिलं एक 5व्या दिवशी तुळशीची माळ घातली जाते. म्हणजे त्यालाही या वारीमध्ये या वारकरी संप्रदायामध्ये त्यालाही सामावून घेतलं जातं आणि त्यालाही ती दिशा दिली जाते. महाराष्ट्र म्हणलं की आली संताची भूमी. संत म्हटलं की संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज. जसं संत ज्ञानेश्वर महाराजांनी याचा पाया रचला आणि संत तुकाराम महाराजांनी कळस चढवला. तर हे जे वारी चाललेली आहे तर आपण कुठेही कार्यक्रम असला किंवा काही असलं तर धक्काबुक्की झाली असं ऐकतो, पण वारीमध्ये कसं असं कधीच घडत नाही. तर ते हे वारकऱ्याबद्दल काय बोलाल? या वारीमध्ये एखादा वारी वगळत एखादा छोटासा जरी कार्यक्रम असला तरी तिथं धक्काबुक्की वगैरे चेंगराचेंगरी होऊ शकते. पण वारी हे असं एक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये 18-20 लाख लोक असताना सुद्धा एकमेकाला धक्कासुद्धा न लागता जरी एखाद्याला लागला तरी माऊली म्हणून हे लोक एकमेकाला माफ करून अगदी आनंदानं गुण्यागोविंदानं ही वारी मार्गक्रमण करते. तर संत ज्ञानेश्वर महाराज माऊली म्हणजे आई, तर साऱ्या जगाची आई असं म्हणून आपल्याला ओळखतो आपण माऊलीला. निश्चितपणानं आपल्याला आपल्या आईनंतर जन्म देणारे आपण हे ज्ञानेश्वर माऊली म्हणजे माऊली या जगाची ह्या विश्वाची माऊली म्हणून आपण एकच ओळख आहे माऊली म्हणून, आणि ती आपल्याला सांभाळून घेत असते. चला, धन्यवाद दादा. ठीक आहे. जय हरी माऊली.